नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 105. भाग 105. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाग येताच जग अकस्मात प्रगट होते. जाग येताच जग अकस्मात प्रगट होते. प्रगट होते हे म्हणणे कशामुळे शक्य झाले ते आपण तपासा. प्रगट होते हे म्हणणे कशामुळे शक्य झाले हे शोधा. कोणतीही गोष्ट अस्तित्वात येण्या अगोदर त्या गोष्टीचे अस्तित्व जाणणारा अगोदरच हजर असला पाहिजे. स्वतःचे अस्तित्व नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव कुणाला आहे तरी काय? झोपेत किंवा मूर्छेत काहीतरी बीज रूपाने हे असतेच असते. तुम्ही देहधारी व्यक्ती आहात की आणखी काही आहात हे जाणणे तुम्हाला महत्वाचे वाटत नाही काय? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण देह नाही असे म्हणणेही संपूर्ण खरे नाही. एका अर्थाने, एका दृष्टीने तुम्हीच या पृथ्वी तळावरील सर्व देह, सर्व हृदये, सर्व मने, आणखी बरेच काही आहात. मी केवळ आणि केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत. तर त्याच्याशी चिटकून राहिले तर तुम्ही असा अवर्णनीय व अनुभवगम्य अशा अवस्थेत निश्चित प्रवेश कराल. देहभावना, विचार, कल्पना, मालमत्ता वगैरे गोष्टी तुम्ही शुद्ध असणेपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच व्यर्थ माझ्या म्हणून पकडले आहेत. तेच आपण अशी स्वतःची दिशाभूल आणि फसवणूक करून घेतली आहे. मी काय आहे हे न विचारता मी काय नाही हे विचारा. मी काय आहे हे न विचारता मी काय नाही हे विचारा. मी हे नाही, मी ते नाही हे तुम्ही समर्थपणे म्हणू शकता. मी हे नाही, मी ते नाही हे तुम्ही समर्थपणे म्हणू शकता. पण मी हे आहे, मी ते आहे हे तुम्ही मात्र समर्थपणे म्हणू शकत नाही. फक्त ते तुम्ही मानूनच तसे म्हणू शकता. मग या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. मला काहीही समजत नाही हे तुम्ही जितक्या सत्यत्वाने आणि जितक्या पूर्णत्वाने म्हणू शकता, तितक्या सत्यत्वाने, तितक्या पूर्णत्वाने मला सर्व काही समजते हे म्हणू शकत नाही. मी हे आहे, मी ते आहे हे तुम्ही समर्थपणे म्हणू शकत नाही. फक्त ते तुम्ही मानले आहे. त्यामुळे या म्हणण्याला काही अर्थ नाही. मला काही समजत नाही हे तुम्ही जितक्या सत्यत्वाने आणि पूर्णत्वाने म्हणू शकता, तितक्या सत्यत्वाने आणि पूर्णत्वाने मला सर्व काही समजते हे तुम्ही म्हणू शकत नाही. कारण समजून घेण्याला अजून खूप बाकी आहे. म्हणून समजण्यात अपूर्णत्व आहे. पण काहीच समजत नाही. यात मात्र पूर्णता आहे. टोटल एम्प्टीनेस ऑफ माइंड. असत्याला सोडा म्हणजे शेवाळ दूर करा. निर्मल शुद्ध पाणी त्याखाली हजरच आहे. अमकेपण तमकेपण सोडले की शुद्ध असणेपणात येण्यास काहीच प्रयत्न करावा लागत नाही. फक्त अमकेपणा तमकेपणा हा बदलणारा देखावा आहे, तुम्ही नाही.
फक्त अमकेपणा तमकेपणा हा बदलणारा देखावा आहे. तुम्ही बदलणारे नाही, म्हणून त्याबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका. माझ्याबद्दलचे तुमचे चांगले मत केवळ तुमचेच आहे. ते केव्हाही बदलू शकते. तसेच हे आहे. मतांना आणि स्वतःच्या मतांना, इतरांच्या मतांना आणि स्वतःच्या मतांना एवढे महत्व देऊ नका. निरनिराळ्या वस्तूचा मालकी हक्क, निरनिराळे नातेसंबंध आणि कल्पना, विश्वास आणि प्रतिमा इत्यादीची भरवण म्हणजेच तुम्ही आहात. निरनिराळ्या वस्तूंचा मालकी हक्क, निरनिराळे नातेसंबंध आणि कल्पना, विश्वास, प्रतिमा इत्यादीची भरवण म्हणजेच तुम्ही आहात. त्या भरवणीला तर तुम्ही एक जिवंत प्राणी आहे हे माहीत सुद्धा नाही. त्या भरवणीला तर तुम्ही एक जिवंत प्राणी आहेत, चालते बोलते आहेत हे माहीत सुद्धा नाही. जे तुम्ही आणि तुमचे नाही, जे तुम्ही आणि जे तुमचे नाही ते तुम्ही तसे स्वतःला मानल्यामुळे तुम्ही तुमची स्वतःविषयीची चुकीची ओळख करून घेतली आहे. आपण केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत इतकेच स्वतःविषयी तुम्ही खरेपणाने आणि खात्रीपणाने बोलू शकता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जीवन प्रवाहाबरोबर वाहत राहा. जीवन प्रवाहाबरोबर वाहत राहा म्हणजेच कशाचा स्वीकार नका करू आणि कशाला नकार देका नको. कशाचा स्वीकार नका करू आणि कशालाच नकार देऊ नका. जे येणारे असेल ते येवो, जे जाणारे असेल ते जाओ. कारण जे काही घडते ते तुम्ही नाही. कारण जे काही घडते ते तुम्ही नाही. ज्याला घडते ते तुम्ही आहात. ज्याला घडते ते तुम्ही आहात. घटनेच्या स्मृतीच्या प्रत्यक्ष घटना म्हणून येत नाही. घटनेच्या स्मृतीला प्रत्यक्ष घटना असे म्हणता येत नाही. म्हणजे स्मृतीला प्रत्यक्ष घटना म्हणता येत नाही. चालू घटनेत मात्र जिवंतपणा आहे. चालू घटना ही उठावदार आहे. त्यावर सत्यतेचा शिक्का आहे. मागे झालेल्या व पुढे होणाऱ्या घटनावर तसा शिक्का नाही. गाढ झोपेचा रिकामेपणा म्हणजे आठवणीचा अभाव. गाढ झोपेचा रिकामेपणा म्हणजे आठवणीचा अभाव. पण तरीही मी गाढ सुखाने झोपलो होतो अशा सुस्थितीची आठवण जागृतीत ही सुस्थिती राहत नाही. तेथे तुमची सुखाची स्मृती ही इच्छेची आग भडकवते आणि दुःखाची स्मृती ही भीतीच्या वणव्यात तुम्हाला ढकलते आणि अडकवते. गाढ झोपेत ज्ञाता गैरहजर होता असे तुम्हाला म्हणताच येत नाही. गाढ झोपेत ज्ञाता गैरहजर होता असे तुम्हाला म्हणताच येत नाही. फक्त अनुभवाचा अभाव होता इतकेच म्हणता येते. फक्त अनुभवाचा अभाव होता इतकेच म्हणता येते. पण अनुभवाचा अभाव हा पण अनुभवच आहे. आपल्याला कळत नाही हा पण कळतेपणाच आहे. अंधाऱ्या गुहेत मला काहीच दिसत नाही असे म्हणणारा आहे. अंधाऱ्या गुहेत मला काही दिसत नाही असे म्हणणारा आहे. म्हणूनच मला काही दिसत नाही म्हणणे शक्य होत आहे. तात्पर्य, आपला शुद्ध असणेपणा आपण जाणतो तेथे दुमत नाही. त्याच्याच सहवासात जास्तीत जास्त रहा. हाच साधा सोपा मार्ग. ध्यानाचा मूळ हेतू हाच की आपण आपले आंतरिक जीवन जाणावे व आपण व चेतनेचा उगम हे एकच आहो याचाच अनुभव घ्यावा. आपल्याला आपण नाही असा साधा विचारही करता येत नाही यातच सारे रहस्य आहे. आपल्याला आपण नाही असा साधा विचारही करता येत नाही यातच सारे रहस्य आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या मनात आहे ते तुमचे जग आहे, माझे जग नव्हे.
तुमच्या मनात आहे ते तुमचे जग आहे, माझे नाही. एका दुसऱ्याचे जग वेगवेगळे. तुमचे जग तुम्हालाच परके किंवा विसंवादी आहे. तुमचे जग तुम्हालाच परके आणि विसंवादी आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची भीती वाटते. पण माझे जग मी स्वतः आहे. पण माझे जग मी स्वतः आहे. मी स्वगृही आरामात आहे. तुमचे जग मनोनिर्मित, आत्मनिष्ठ, बंदिस्त, अंशात्मक, अस्थायी, वैयक्तिक आणि मुख्य म्हणजे स्मृतीच्या तकलादू तंतूवर टांगलेले आहे. आणि मुख्य म्हणजे स्मृतीच्या तकलादू तंतूवर टांगले आहे. पण मी वास्तव जगात असतो. पण मी वास्तव जगात असतो. तुमचे जग वैयक्तिक, बंदिस्त, खाजगी, अतिपरिचित असे तुमचेच आहे. त्यात दुसऱ्या कोणालाच प्रवेश नाही. तो त्यात प्रवेश करून तुमच्यापणे पाहू, ऐकू किंवा अनुभव कोणताच घेऊ शकत नाही. तुमच्या भावना तो अनुभवू शकत नाही. तुमच्या जगात तुम्ही पूर्णतः एकाकी आहात. तुमच्या जगात तुम्ही पूर्णतः एकाकी आहात. तुमच्या सतत बदलणाऱ्या स्वप्नात बंदिस्त असता. मी तुमच्या सतत बदलणाऱ्या स्वप्नात बंदिस्त असता आणि त्यालाच तुम्ही जीवन समजता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पण माझे जग मोकळे मोकळे आहे, सर्वसामान्य आहे. त्यात वस्तू नाहीत, नाते संबंध नाहीत, कल्पना प्रतिमा यांचा धुमाकूळ नाही. त्यात केवळ मीच आणि मी स्वतःच भरलेला आहे. मी तुमच्या सारखेच पाहतो, मी तुमच्या सारखेच ऐकतो, मी तुमच्या सारखेच बोलतो. माझ्या दृष्टीने एवढेच घडते. माझ्या दृष्टीने एवढेच घडते. जसे पचन होते, मलमूत्र विसर्जन होते, घाम येतो, केस वाढतात, इत्यादी इत्यादी. हे देहधर्म हे तिथे देहधर्म आपापला पाळतात. माझा त्यात सहभाग नाही. केस कसे वाढतील तशी आपल्याला चिंता नसते. तशी मी कशाबद्दलच समस्या निर्माण करत नाही. माझ्या जगात काहीच घडत नाही. माझ्या जगात त्यामुळे काही बिघडतच नाही. आपले असणेपण हे शुद्ध असणेपणच आहे. यालाच मी धरून ठेवले आहे. यालाच धरून ठेवा. सुरुवातीला हे जमणार नाही, पण चिकाटी असल्यास मात्र सोपे होईल. कारण हे विजातीय नाही, तर हे सजातीय आहे. मग जीवन जसे समोर येईल तसे केवळ जगा, सावध रहा. जे जसे घडेल तसे घडू द्या. तुमची अस्वस्थता वरपांगी आहे. तुमची अस्वस्थता ही वरपांगी आहे. वाऱ्याने स्थिर पाणी अस्थिर होते. वाऱ्याने स्थिर पाणी अस्थिर होते व आकाशात स्थिर असलेला चंद्रबिंबाच्या रूपाने कंपायमान अशा अस्थिर पाण्यात दिसतो. स्मृतीचे बोट धरून तुम्ही पुढील सुखे शोधता. स्मृतीचे बोट धरून तुम्ही पुढे भविष्यातील सुखे शोधता आणि दुःखदायक गोष्टीपासून पलायन करता. हेच चंद्राचे कंपायमान होणे होय. तुम्ही यासाठी कधीच बंड केले नाही. तुम्ही म्हणता मला कायमपणा पाहिजे, स्थिरत्व पाहिजे. अहो सध्या तुम्ही तेच तर आहात. तुम्ही म्हणता मला कायमपणा पाहिजे, स्थिरत्व पाहिजे. अहो सध्या तुम्ही तेच तर आहात. तुम्हाला दिसणारे जग फारच छोटे आहे, पूर्णपणे खाजगी आहे. त्याला स्वप्न समजून त्यापासून हर्ष विषादग्रस्त होऊ नका. तुम्ही म्हणता तुम्ही संपूर्ण जगाचा अंश आहात, पण संपूर्ण जगाची कल्पना हा तुमच्या वैयक्तिक काल्पनिक वैयक्तिक जगाचाच एक भाग आहे. जग काही तुम्हाला सांगण्याला येत नाही की माझ्या संपूर्ण जगाचे तुम्ही अंश आहात बरे का. तुम्ही तुमच्या खाजगी जगातच असता. ते तुम्ही तुमच्या कल्पनांनी, तुमच्या अपेक्षांनी कितीही सजवले असले तरी तुमचे ते केवळ खाजगी असे जग आहे. कल्पना, अपेक्षा, अंदाज, भ्रम, इच्छा हे स्मृतीवर आधारित आहेत. यांच्या हद्दीच्या रेषा अस्पष्ट आहेत. ते एकमेकात बेमालून मिसळलेले आहेत.
तात्पर्य ते केवळ स्मृतीचेच प्रतिसाद आहेत, केवळ स्मृती आहेत, आठवणी आहेत. म्हणून तुम्ही तुमचे जग सत्य आहे असे म्हणू शकत नाही. तुम्हाला असे कितीसे आठवते की ज्यामुळे तुम्ही असे म्हणू शकता की आठवणी स्मृती हे आमचे जग सत्य आहे. म्हणून गेल्या महिन्याच्या 30 तारखेला तुम्ही काय करत होता, कोणता विचार करत होता, लिहून दाखवा बरं. अजिबात जमणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या जगासारखे माझे पण जग आहे, तुमच्या जगासारखे माझे पण जग आहे. मी पण जग पाहतो, मी पण जग ऐकतो, मी पण विचार करतो, पण तुम्हाला ते तुमचे सगळे खरे वाटते आणि मला जवळजवळ खरे वाटतच नाही. मी जगाकडे खाल्लेल्या अन्नाची आपण जास्त आठवण ठेवत नाही. जास्तीत जास्त सकाळपर्यंत काही त्रास झाल्यास आठवण राहते. तसे जगाकडे अधिक लक्ष नसावे. मी मात्र जगच खाऊन टाकले आहे, मी मात्र जगच खाऊन टाकले आहे, त्याबद्दल विचार करत बसत नाही. ज्याप्रमाणे देह आपल्या नकळत ठीक ठीक होत राहतो, ज्याप्रमाणे देह आपल्या नकळत ठीक ठीक होत राहतो, जखमा भरतात, हाडं जुळतात वगैरे वगैरे, तितकेच मला सर्व सहज आहे. मला सर्वच अभेदात्मक दृष्टीने सगळे सगळे ठीक वाटते, यातना दुःखे वगैरे वगैरे. पण युद्धे, शोषण, लुबाडणूक हे मात्र मनुष्य निर्मित आहेत. याला जबाबदार तुम्हीच आहात असे कृष्णमूर्ती म्हणतात. आता एक छान आठवली म्हणून झेन कथा घेऊ. एक चियोनो नावाची एक झेन भिक्षुणी होती. ती बुक्को याच्या आश्रमामध्ये राहायची आणि हा झेन मास्तर तिला झेन शिकवायचा, पण तिचे अजिबात लक्ष नसे. ध्यानधारणेत काय आणि इतरही कशात काय तिची काही प्रगती होत नव्हती. मग कंटाळून तिच्याकडे कावडीने आश्रमातील राजनात पारणी भरण्याचे काम दिल्या गेले. त्या दिवशी ध्यानामध्ये तिचे मन मुळीच रमत नव्हते. म्हणून ती रात्री ध्यान करत होती, ती तशीच उठली आणि काम करून टाकू या विचाराने रात्रीच पाणी भरू लागली. ती पाणी भरण्याकरता बाहेर आली तेव्हा आकाशात चंद्र म्हणजे पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र हा उगवलेलाच होता. सर्वत्र चंद्राचा पांढरा शुभ्र स्वच्छ प्रकाश पसरला होता. तिने आपली नेहमीची कावड काढली, लाकडी बादल्या काढल्या आणि बांबूच्या कावडीच्या हुकाला त्या अडकवल्या. बांबू तो कमजोर होता, जुना होता. कशावशा 2-4 चक्रा मारणं झाल्या, पण मात्र एका चक्रेत नको ते घडले. काळकन बांबू तुटला आणि लाकडी बादल्यातील पाणी सर्वत्र पसरले. त्याच क्षणी तिला आत्मज्ञान झाले. त्यावर तिने एक छान कविता लिहिली. त्या कवितेचा भावार्थ असा की कावड सांभाळता सांभाळता शेवटी पाण्याच्या हेलकाव्यामुळे ती कुजलेली, कमजोर झालेली बांबूची कावड तुटली. बादल्या उबड्या झाल्या, त्यातील सगळे पाणी वाहून गेले. इतक्या वेळ मी छान दोन्ही बादल्यात छान प्रतिबिंब दिसत असे आणि मी त्यावर ध्यान करत असे, पण आता मात्र त्या बादल्यात पाणीच नाही, म्हणून चंद्र पण नाही, म्हणून आता ध्यानही नाही आणि म्हणून आता ध्यान करणारीही कोणी नाही. नो वॉटर, नो मून, नो मेडिटेटर. नमस्कार.